जय श्रीराम मित्रांनो. आज आहे आपल्या सेल्फ वर्कआउट सिरीजचा दिवस 43वा. सकाळी सकाळी फ्रेश होऊन ग्राउंडला निघालो. पण आज खूपच उशीर झाला होता ग्राउंडला जायला. म्हणून बाकीचे पोरं आम्हाला सोडून वर्कआउटला गेले होते. मग काय हृदयाने मीच फक्त आज 5 किलोमीटर रनिंग केली. 5 किलोमीटर रनिंग कंप्लीट झाल्याच्या नंतर मस्तपैकी गेलो गोळा टाकायला. गोळा टाकायला चालूच केलं होतं. 2-4 गोळे टाकून झाले होते, की लगेच आपले सगळे पोरं आले. आज त्यांचा वर्कआउट होता 200 मीटर स्लो फास्ट. आता आलो होतो आपण लुजनिंग करायला. लुजनिंग पण झाली होती, पण लुजनिंग झाल्याच्या नंतरची मजा तुम्हाला दाखवतो. तुम्हाला काय रिझल्ट वाटतो आमचा नाही का? लय भारी रिझल्ट आहे. असला जे पळतोय मी हा. की बाबा चित्त बी मागं सोडन. आणि डाएट तर असला खावड सांगितलंय. डाएट सरांनी तुम्हाला काय काय डाएट सांगितलंय? डाएट मला सांगितलंय 5 ग्राम खजूर आणि 5 ग्राम बेसनचं पीठ आणि ते टाकून मिक्स करून प्यायला सांगितलं मला. मिक्स करून प्यायला. पेताय ना मग रोज तुम्ही? पेतोय, रोज पेताय पेतोय. ना? तसंच पेत. आपल्या ग्रुपमध्ये अशीच सगळी पोरं आहेत. रोज वर्कआउट केल्याच्या नंतर काय ना काहीतरी येडेचाळे करणार. पण वर्कआउट करताना एवढी सिरियस असतात ना. प्रॉपर वर्कआउट करणार. वर्कआउट वगैरे करून आपण घरी येऊन मस्तपैकी डाएट वगैरे खाऊन फ्रेश झालो होतो. फ्रेश होऊन गेलो आपण लायब्ररीत. लायब्ररीत गेल्यावर दिवसभर अभ्यास केला. आता दिवसभर अभ्यास करून येत होते आपल्याला झोप. पण त्याचा उपाय आहे आपल्याकडे. म्हणून मस्तपैकी तोंडावर पाणी मारले आणि परत बसलो अभ्यासात. आता तुम्हाला घरी बसून भाजलेल्या काजूंचा आस्वाद घ्यायचा असेल तर तुमचा एक तरी मित्र नाही का कोकणातला पाहिजे, जो तुम्हाला भाजलेले काजू खाऊ घालून मस्तपैकी काजू वगैरे खाऊन रोजच्या सारखी आपली मैफिल बसली टेरेसवर. आता दिवसभर जो अभ्यास केलाय तो रिव्हिजन मारायचं म्हणलं की अशी मैफिल बसवाच लागते. मस्तपैकी मग दिवसभर अभ्यास करून आपण आलो घरी. हृदयचा भाऊ पण आला होता. मग जेवण वगैरे केलं आणि त्यानंतर लगेच आपण आपला डाएट भिजू टाकला. डाएट भिजायला टाकून आपण आलो होतो लायब्ररीत. लायब्ररीत आल्यावर बघितलं लायब्ररीत आज पण लाईट नव्हती. लाईट नसली म्हणून काय झालं, पोरं मोबाईलच्या लाईटी लावून अभ्यास करत होते. थांबा तुम्हाला दाखवतो. मस्तपैकी त्यांना बघून पण आपल्या अंगात एक जोश आला होता. पण तोपर्यंत लाईट आली. मग मस्तपैकी आपण पण मॅथचे लेक्चर लावले आणि बघत बसलो.